तिकडे अकोल्यात मुसळधार पावसाचा तडाखा बसलाय। पारस, सस्ती, चांदणी या भागात शेतीचं मोठं नुकसान झालंय आणि घरात पाणी शिरल्यानं जीवनावश्यक वस्तूंचं सुद्धा नुकसान झालंय। तर शिवापूर गावात पाण्याच्या प्रवाहासोबत सार्वजनिक शौचालयासह एक घर सुद्धा वाहून गेलंय। तर देहगावमध्ये 80 वर्षीय वृद्धाचा आणि पंचगव्हाणमध्ये विद्यार्थ्याचा पुरात वाहून गेल्यानं मृत्यू झालाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी। अकोला जिल्ह्यात गेल्या 8 दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत आहे। अकोला जिल्ह्याला 28 तारखेपर्यंत हवामान विभागाच्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। दरम्यान अकोला जिल्ह्यात गेल्या 8 दिवसात मोठ्या घटना घडल्या आहेत। त्यामध्ये पारस असेल, चांदणी असेल किंवा सस्ती असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे, ज्यामुळे या गावातील परिसरातील नागरिकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे। त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे, तर शेती पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तर अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील देगाव अवताळे येथील विनायकराव अवताळे या शेतकऱ्याच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे। तर 12वी शिकणाऱ्या वैभव राजगुरू याचा सुद्धा या पाण्यात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला। अशा 2 व्यक्तीचा अकोला जिल्ह्यात मृत्यू झाला आहे। एकंदरीत पाहता अकोला जिल्ह्यात गेल्या जून महिन्यात 379.8% पाऊस बरसला होता। मात्र या वर्षी जुलैपर्यंत आतापर्यंत 386.8% पाऊस मिलीमीटरमध्ये बरसला आहे, अशी माहिती हवामान विभागाने आणि जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे देण्यात आली आहे। दरम्यान एकंदरीत पाहता 28 तारखेपर्यंत अकोला जिल्ह्यात आता येलो अलर्ट देण्यात आला असून त्यानंतर 29 तारखेपासून ग्रीन अलर्ट देण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। कॅमेरा पर्सन चारुदत्त सोटेसह योगेश शिरसाट, NDTV मराठी, अकोला।